सोलापूर विकासाच्या नव्या दिशेची सुरुवात इच्छा भगवंताची परिवाराकडून अण्णा बनसोडे यांचा सन्मान नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पाणीपुरवठा, रोजगार, औद्योगिक वाढ व पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन विधानसभेचे उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी केले। या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष पवार, जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, प्रदेश सचिव इरफान शेख, सलीम पामा, तुषार जक्का, अनिल बनसोडे, शाहबाज किंग, रुपेश भोसले, वैभव गंगणे, हुलगप्पा शासम, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापुरातील पत्रकार बांधव उपस्थित होते। शहराच्या समस्यांवर सखोल चर्चा करताना संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजनांचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले। सोलापूरच्या 3 दिवसीय दौऱ्यात पाहिलेल्या समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी सर्वांगीण विकासाची भूमिकाही स्पष्ट केली। या पार्श्वभूमीवर किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा विशेष सन्मान केला। तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि अण्णा बनसोडे यांचे छायाचित्र असलेली एकत्र प्रतिमा असलेली फ्रेम देऊन त्यांना गौरवण्यात आले। किसन जाधव यांनी सांगितले की पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा अण्णा बनसोडे यांचा मानस शहरासाठी आश्वासक असून त्यांच्या विकास दृष्टिकोनाला पूर्ण पाठिंबा देऊ। सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही बैठक आणि दिलेला सन्मान महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले। अनेक वर्ष त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि आदरणीय आमचे उपमहापौर मित्र रवींद्र डोंगरे साहेबांनी मांडला आणि आनंददादांनी देखील या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे। आम्ही सभागृहामध्ये 2017 पासून काम करत असताना विविध सभागृहाच्या डायसवर विषयपत्रिकेवर पाणी पुरवठ्याच्या संदर्भात बोलत असताना सातत्यानं प्रशासनाच्या ज्या काही त्रुटी आहेत ते निदर्शनास आणण्याचं सातत्यानं आम्ही प्रयत्न केला, परंतु महानगरपालिकेमध्ये आता ओंबासे साहेब कार्यरत आहेत। त्यांच्यापूर्वी तेदे मॅडम होते, शिवशंकर साहेब होते। या दोन्ही आयुक्तांच्या माध्यमातून मी ज्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये झोपडपट्टीचा परिसर बहुसंख्येने येतो। त्याच्यामध्ये 1 नंबर झोपडपट्टी, 2 नंबर झोपडपट्टी, रेवणसिद्धेश्वर परिसर, यतीमखाना परिसर, त्या सगळा कामगार